त्या भेटीनंतर आता बैठकांचं सत्र देखील सुरू झालेलं आहे. आज मनसेचे देखील त्यांच्या बघा, पदाधिकाऱ्यांनी एक लक्षात घ्या, तो त्यांच्या दोघांच्या पक्षाच्या विषय आहे. कोणी कोणाबरोबर युती करावी, कोणी कोणाबरोबर जावं, हे शेवटी त्या त्या पक्षाचा विषय. आता त्यांना वाटतं की शिवसेना, उभाटा आणि मनसेना एकत्र यावी, तो त्यांचा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे हा भेभरोसाचा माणूस आहे, हे आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय. उद्धव ठाकरेची पॉलिसीज आहे, वापरा आणि फेका. त्याला लोकसभेच्या वेळी त्यांना काँग्रेस पाहिजे होती, शरद पवार गटातले लोक पाहिजे होते, म्हणून तेव्हा त्यांनी त्यांचे खासदार निवडून आणले. आता मी ऐकलं मातोश्रीवर जे काँग्रेसचे नेते गेलेले, त्यांनी अक्षरशः त्या लोकांना हकलून लावलं असं माझ्या कानावर आलेलं आहे. कारण का बंटी पाटील यांना विरोधी पक्ष नेता विधान परिषदेचा बनवा असं प्रस्ताव गेलेला, तो माझ्या कानावर आलाय की उद्धव ठाकरेंनी धुडकावलाय. उद्धव ठाकरेंना अनिल परबाला बनवायचं आहे. म्हणून उद्धव ठाकरे सारखा माणूस काल काँग्रेसमध्ये बरोबर होता, आज मनसेने बरोबर जातोय. म्हणून काँग्रेस आणि शरद पवार गटातल्या जे काय महाविकास आघाडी सोकॉल्ड होती ना, त्याला आम्ही आता भावपूर्वक श्रद्धांजली द्यायची का, हे तरी आम्हाला सांगावं. यामुळे काँग्रेस कदाचित ठाकरेंना बघून निवडणुका लढवण्याच्या तयारीत असल्याची देखील चर्चा असल्याची. आता शेवटी काँग्रेसचा मतदार हा मनसेला स्वीकारणार आहे का, हे उत्तर काँग्रेसवाल्यांनी दिलं पाहिजे. कारण का मनसेनेंना तर बोंगे बंद करून पाहिजे होते मशिदीचे वरचे. त्यांनी सांगितलेलं काय, मशिदी जाऊन तपासा, मदरसे तपासा, असं बोलणारे मनसेनेचेच प्रमुख होते. ते काँग्रेसला चालेल का, तो काँग्रेसने उत्तर द्यावं.